माननीय अध्यक्ष महोदय, 2020 साली 86 नंतर म्हणजे जवळजवळ 34 वर्षानंतर देशातलं नवीन शैक्षणिक धोरण बदलाचा विषय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी मांडला। नेमकं 2020ला त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा केली आणि त्याच वेळेला कोविडची साथ सुरू झाल्यामुळे 2 वर्ष जवळजवळ या विषयामध्ये राज्यस्तरावर विचार करण्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ माशेलकरांची त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट तयार झाला। ते सोडलं तर उद्धवजींचं सरकार काहीच करू शकलं नाही। त्याच्यामध्ये एक थिअरी जी होती की केंद्र जे म्हणेल ते आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही, हा बाजूला ठेवू, पण इम्प्लिमेंट करायचं जरी ठरवलं असतं तरी कोविडची साथ त्याला साथ देणार नव्हती। त्यानंतर 2022ला ज्यावेळेला सरकारमध्ये सत्तेमध्ये बदल झाला त्यावेळेला माझ्याकडे शिक्षण खातं आलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं सलग 20 वर्ष काम केल्यामुळे आणि शेवटी अखिल भारतीय सरचिटणीस झाल्यामुळे यातल्या ज्या अनेक गोष्टी 86ला काय झाल्या व 2020ला काय व्हायला पाहिजे माहिती असल्यामुळे माझ्याकडे हे खातं आलं आणि आम्ही अतिशय वेगाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2 वर्ष उशिरा सुरू झाल्यामुळे अतिशय वेगाने याची अंमलबजावणी सुरू केली। आज मी अतिशय दाव्याने सांगेन, कारण आकडेवारीच आहे, की संपूर्ण देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला। आता याच्यामध्ये वरुण सरदेसाईंचं भाषण हे सगळ्यात अभ्यासपूर्ण झालं आणि त्यामुळे त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोलायचं झालं तर माझं मत असं आहे की यातल्या बऱ्याच टर्मिनॉलॉजी, यातले बरेच शब्द हे माहिती पण नाही आहेत। मग त्याची अंमलबजावणी कॉलेज आणि विद्यापीठ लेवलला कशी होते हे पुन्हा एकदा वरुण सरदेसाई हे विद्यापीठाच्या राजकारणात असल्यामुळे थोडीफार माहिती आहे। बाकीच्यांनी खूपच जनरल भाषणं केली आणि मला असं वाटतं की त्या जनरल भाषणांमधून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपापल्या भागामध्ये होणं ज्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार आहे, तर ती माहिती नसताना फार अडचण होईल असं मला वाटतं। आता प्रामुख्याने एक 5 सोप्या शीर्षकाखाली मांडायचं झालं की नवीन शैक्षणिक धोरण काय होतं किंवा काय आहे। एक तर मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह हा केवळ असा काहीतरी आमची मातृभाषा मराठी असा विषय नाही आहे। मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याशिवाय त्या विषयाची डेप्थच निर्माण होत नाही आणि आज आपल्या देशाचा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत चालला आहे। इनोव्हेशन, संशोधन ह्या विषयावर आपल्या देशामध्ये भर कमी राहिला आणि त्यामुळे संशोधनातून मिळणारं पेटंटच्या माध्यमातून मिळणारी रॉयल्टीतून व्यक्ती श्रीमंत होणं, त्याच्या टॅक्सेसमधून देश श्रीमंत होणं हा विषय आपल्याकडे झालाच नाही आणि त्यामुळे प्रत्येक विषयाची पेटंट कुठेतरी जगात आहेत आणि मग ती पेटंट जगात असल्यामुळे ते संशोधन मिळवायचं असेल तर आपल्याला रॉयल्टी देत राहावी लागली। त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याशिवाय धोकमपट्टीने डिग्री मिळण्याच्या पलीकडे आपण जाणार नाही। मग आता याच्यामध्ये आपण काय काय प्रगती केली 4 वर्षामध्ये, तर ज्या विषयांना मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे असं पॉलिटेक्निक, असं ITI, अशी सायन्स फॅकल्टी, या सगळ्या विषयाची मी अशा दाव्याने सांगेन की या सगळ्या विषयाची मातृभाषेतून पुस्तकं तयार झाली की ज्याच्यामध्ये समजा शिकवणारा जर इंग्लिशमध्ये शिकवणारा असेल तर हा किमान आदल्या दिवशी मराठीमधून ते पुस्तक वाचून गेला तर ते काय शिकवतात हे त्याला कळेल। त्यामुळे एकूण नवीन शैक्षणिक धोरणाची 5 सोपी उद्दिष्ट मांडायची झाली तर मातृभाषेतून शिक्षण, कौशल्याच्या आधारित शिक्षण। आता मला हे मान्य आहे की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शालेय शिक्षणापासून व्हायला पाहिजे, ती थोडी उशिरा सुरू झालेली आहे की ज्याच्यामध्ये कल्पना अशी आहे, माझा शालेय शिक्षण विषय नाही पण अनेकांनी जवळ शिक्षण म्हटल्यानंतर तेही आहे असं म्हणून मांडलं, तर शालेय शिक्षणामध्ये पहिलीच्या आधी 3 वर्ष, पहिली नंतरची 4 वर्ष, ही 7 वर्ष ही नवीन शैक्षणिक धोरणात महत्त्वाची मानली गेली। ती जी पहिलीच्या आधी जी 3 वर्ष आहे ती 3 वर्षसुद्धा त्याचा देशभरामध्ये एक कॉमन सिलेबस असावा, तो सिलेबस शिकवणारे शिक्षकसुद्धा प्रशिक्षित असावेत आणि त्या सिलेबसमध्ये पहिलीच्या आधी 3 वर्षापासून अगदी अन्य भाषांचं थोडं प्रशिक्षण, कारण शेवटी तो मराठीसुद्धा पिकअप कशी करतो, तो आईवडिलांपासून गुरुपासून पिकअप करतो, मग तो बाकी भाषाही पिकअप करेल आणि 1ली ते 4थीमध्ये ह्यावर जास्त भर, अशी खरं म्हणजे शालेय शिक्षणाची नवीन शैक्षणिक धोरणाची कल्पना आहे। आणि त्यामुळे
त्याला शालेय शिक्षणामध्येच कौशल्य शिकवले जातील आणि पुढे गेल्यानंतर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अधिक कौशल्य शिकवता येईल. त्यामुळे बहुविद्याशाखीय शिक्षण, अतिशय स्पष्ट मराठीत बोलायचं झालं तर मल्टीडिसिप्लिनरी. बहुविद्याशाखेचा अर्थ काय? तर आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मी बी ए करणार असतो तर बी ए, बी कॉम करणार असतो बी कॉम, बी एस सी करणार बी एस सी, या 3 फॅकल्टीच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती पण नव्हतं. बहुविद्याशाखेमध्ये त्याला ज्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं, ज्या विषयामध्ये नोकरी मिळवायची, ज्या विषयामध्ये व्यवसाय करायचा आहे त्या विषयाचा 50 ते 60% अभ्यासक्रम आणि बाकीचा जो 40% अभ्यासक्रम आहे की ज्याचे क्रेडिट्स असतील, पण ते क्रेडिट मिनिमम मिळाल्याशिवाय तो पास होणार नाही, ज्या क्रेडिटमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सुचवल्या गेल्या. आणि त्यामुळे त्याला पुन्हा एकदा नवीन शैक्षणिक धोरणासाठी आपण आपापल्या मतदारसंघातल्या कॉलेजमध्ये चाललंय का बरं म्हणून बघायचं झालं तर मग 2 शब्द येतात, एक मेजर आणि एक मायनर. या मायनरमध्ये मग अशा प्रकारच्या 40 मार्कामध्ये बऱ्याच गोष्टी त्याला दिल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये स्किल एनहान्समेंट आहे, व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट आहे, ॲबिलिटी एनहान्समेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेची माहिती त्याला आहे, व्हॅल्यू एज्युकेशन आहे, फील्ड प्रोजेक्ट आहे, अशी बरीच शब्द सांगता येतील. आता आपल्याला असं वाटतं की याची अंमलबजावणीच होत नाही. कोणीतरी असं धाडसाने विधान केलं की नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाने जुनंच शिकवत, असं नाही आहे. विद्यापीठाला सिलेबस तयार करावा लागतो आणि तो सिलेबस अगदी तालुक्याच्या आतल्या छोट्या गावातल्या कॉलेजला सुद्धा तो फॉलोच करावा लागतो. आणि त्यामुळे हा नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम 60-40 नावाचा जो आहे मल्टीडिसिप्लिनरी, हा मलाही मान्य आहे की आपण 23 साली 151 जी स्वायत्त महाविद्यालय ऑटोनॉमस आणि 1200 पी जी जिथे चालतं अशांना ह्याचं कंपल्शन केलं. त्याची पहिली बॅच आता बाहेर पडते. त्याच्या नेक्स्ट इयरला महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसना आणि सगळ्या विद्यापीठाला आपण म्हटलं त्याची बॅच नेक्स्ट इयरला तयार व्हायची. आता त्याच्यामध्ये जो आग्रह आपण धरला की अपार हा थोडक्यात विद्यार्थ्यांसाठीचा असणारा आधार आहे. या अपारची शाळा आणि कॉलेजेस म्हणून 2 कोटी अकाउंट ओपन केली गेली, कारण अपार केल्याशिवाय त्याला जे क्रेडिट्स मिळतात ते त्याला जमाच करता येणार, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की त्याला भविष्यात वापरता येते. त्याची झाली व्यवस्था. आत्ता सकाळपर्यंत दिवसभरात आणखी वाढली. क्रेडिट जमा झाले अशी संख्या 39,67,000 आणि हे प्रत्येक कॉलेजला करावंच लागेल. विद्यापीठ त्याचं मॉनिटर करतं. आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये बाकी खूप आकडेवारी सांगता येईल. मुलींचे शिक्षण आपण मोफत केल्यापासून हॉस्टेल फॅसिलिटी वाढवली, मग सगळ्यांना हॉस्टेल मिळत नाही तर त्या हॉस्टेल न मिळणाऱ्यांना आपण निर्वाह भत्ता द्यायला सुरुवात केली. अशी खूप मोठी यादी याच्यामध्ये सांगते. थोडं प्रत्येकाने मांडलेल्या मुद्द्याला स्पर्श करत गेलं तर सगळ्यांनाच असं वाटेल की आपले मुद्दे कव्हर झाले. का हा एक आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार होतो आहे, आम्ही मांडतो, त्याचा उल्लेखच उत्तरामध्ये होत नाही. मग देवयानी फरांदेने याची सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की स्वतंत्र इंटर्नशिप नियंत्रण व्यवस्था. आता ही जी पहिली बॅच आता नवीन शैक्षणिक धोरणाची आली शेवटच्या वर्षाला, इथे त्यांचा इंटर्नशिप सुरू होईल शेवटच्या 6 महिन्यासाठी. ज्या इंटर्नशिपसाठी प्रत्येक कॉलेजला सक्ती आहे की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळण्यासाठी आवश्यक असणारे MOU करावे. इट्स नॉट नेसेसरी की चंदगडसारख्या ठिकाणी एखादी इंडस्ट्री आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला तर तो इंडस्ट्रीचा आग्रह धरला आहे, पण इंटर्नशिप काय आहे? तर कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीत जाऊन का होईना तिथला हिशोब कसा ठेवतात, तिथला व्यवहार कसा होतो हे बघितला पाहिजे. मग पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये गेला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप ही या वर्षभरामध्ये त्या कॉलेजने त्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला मात्र शेवटचे 6 महिने कंपल्सरी फील्डवर जाण्याचं कंपल्शन केलं आहे. इंडस्ट्रीशी मोठ्या प्रमाणात आमचे MOU चाललेले आहेत. आमच्या ACS रेड्डीजींनी तर आता इंडस्ट्रीशी असा संवाद सुरू केलेला आहे की आपण इंडस्ट्रीला एवढी सबसिडी देतो तर इंडस्ट्रीला आपण कंपल्शन करू की आमच्या या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 6-6 महिन्याचं तुम्ही ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि इंडस्ट्री पण त्याला उत्सुक आहे. असं देवयानी फरांदे ज्यांनी हा विषय सुरू केला त्यांच्या बाबतीत म्हणता येईल की त्यांनी ज्या इंटर्नशिपचा आग्रह धरला आहे तो आपण NEPचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन यासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीनजींच्या अध्यक्षतेखाली आपण समिती फॉर्म केली आहे आणि खूप रेग्युलर याचं मॉनिटरिंग आपण करतो आहोत. आणि आता पहिली बॅच जेव्हा बाहेर पडेल
त्यावेळेला त्याच्या अधिक मॉनिटरिंगमध्ये आपण जाणार आहोत. महासार्क नावाची एक रचना आपण उभी केली की ज्यात महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजेसना काही नवीन करायचं असेल तर त्याने महासार्ककडून ओके करून घेतलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. नॅकची संख्या डायरेक्ट 1100वरून आपण 2200वर केली. देशामध्ये नॅकमध्ये आपण पहिले आलो. अशा कितीतरी गोष्टी उल्लेख करता येईल. अमोल खताळांनी जो आग्रह धरला त्याच्यामध्ये हाच त्यांनी ज्याला म्हणता येईल की प्रॅक्टिकल नॉलेजवर भर द्या. त्याच्यात मी मगाशी उल्लेख केला की काय काय झालं. प्राध्यापक भरतीचा विषय आला. मला हे मान्य आहे की गेले जवळजवळ 17ला त्यावेळच्या विद्यार्थी संख्येवर 80% भरण्याची परवानगी मिळाली आणि कोविडची साथ सुरू झाली. ती 22ला नवीन सरकार आल्यानंतर आपण पूर्ण केली. आता आपण कॉलेजेसमध्ये जी काही प्राध्यापक संख्या अपेक्षित आहे त्याच्या 80% जागा दिल्या आणि काही ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामुळे थोडी विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर 87% गेलं. 5012 नवीन प्राध्यापकांच्या सगळं म्हणजे जवळ आता इंटरव्ह्यू लेवलला आलेला आहे. विद्यापीठामध्ये आपण 700 प्राध्यापकांची परवानगी दिली. त्यातमध्ये 2 वर्ष त्यावेळेच्या राज्यपालांनी त्या रिक्रुटमेंटला स्टे दिला प्रमुख विद्यापीठाचे. त्यांचे आग्रह होते की 80-20 करा. मग नंतर एक राज्यपाल आले म्हणाले की 60-40 करा. आता फायनली 60-40 ॲक्सेप्ट करून आपण भरती सुरू केलेली आहे आणि त्यामुळे नजीकच्या काळात तर नॉन टीचिंगचा विषय आला. त्यालाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2900ला परवानगी दिली आहे. नजीकच्या काळामध्ये निधीच्या बरोबरीने सुरुवात होईल. परदेशी विद्यापीठांबरोबर भागीदारीचा विषय आला. अनेकांनी याचा उल्लेख केला की कुठली आणलीत विद्यापीठं तिथे चाललेली नाहीत वगैरे. जगाचं जी मानांकन असतं त्यातल्या पहिल्या 50 मधली ही 5-10 कॉलेजेस आहेत. हे घ्या ना, मानांकन घ्या, मग आपण वेगळ्या डिबेटला बसू. असं आता बावनकुळेजी रिप्लायला असे सरसावून बसलेले आहेत. तोपर्यंत आणखीन काही आहे, बिलं आहेत. परंतु हे एकन एक विद्यापीठ जे आहे पहिल्या 50 मध्ये रँकिंग हे तर मान्य करा. ते सिंगापूर वगैरे नंतर बघूया पहिलं. हां बरं ठीक आहे. त्यामुळे सगळ्या आलेल्या सूचना सुलभाताई खोडकेंनी प्रामुख्याने STचा पास जो 12वीपर्यंत आहे तो कॉलेजपर्यंत करा असं म्हटलेलं आहे. आपण याचा नक्की विचार करू. परंतु ह्यावर्षी तो एक मुद्दा अनेकांच्या मनात आला की ट्युशन फी मुलींची माफ केली पण अदर फीच्या नावाने तुम्ही प्रामुख्याने मुद्दा म्हणा. मी लगेच COEPच्या सगळ्या खोल्यामध्ये गेलो. तुम्हाला नंतर छोटा रिपोर्ट तयार करून देतो. COEP सारख्या कॉलेजेसमध्ये जे त्यांनी त्यांचे पैसे उभे करून कोर्सेस करावेत असं जे म्हणतो ना त्याची ती वाढीव फी आहे. आपल्या रेग्युलर फीजा कमी आहेत पण मी तुम्हाला त्याची एक छोटी नोटीस तयार करून देतो. एक विषय आला अदर फी. आपण ह्यावर्षी सगळ्या कॉलेजेसना अतिशय सक्त ताकीद दिलेली आहे की तुमच्या फीजमध्येच अदर फी आहे आणि त्यामुळे तुम्हाला अदर फी घेता येणार नाही. आणि फी तर अख्खी रिम्बर्समेंट करतो आहे. आणि OBC काही प्रमाणात आणि एक सुप्रीम कोर्टाचा केसमध्ये SC सोडलं तर प्रामुख्याने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या स्कॉलरशिपचा या वर्षीचा 1 रुपया शिल्लक राहिला नाही. त्या कॉलेजेसनी मुलींकडून ॲडव्हान्स फी घेण्याचं कारण नाही. आम्ही आता फ्लाईंग स्क्वॉड तयार केलेले आहेत. मी स्वतः गेल्या वर्षी 5 कॉलेजेसमध्ये गेलो. कॉलेजच्या गेटवर मोठे बोर्ड लागले पाहिजेत की फी नेमकी किती आहे असं सगळे आग्रह आपण धरतो. आणि त्यामुळे प्रवीण दटकेंनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक टाईम टेबल असावं असा आग्रह धरला. या विषयात यावेळेला आम्ही खूप आग्रही आहोत. वसतिगृह मुलींची जास्त असावी तर आता 74 आहेत आणि 6121 इतकी क्षमता आहे. आणि ज्यांना मिळत नाही त्यांना तर डायरेक्ट आपण 6000 रुपये देतो आहोत. MPSC UPSCची सेंटर्स वाढवावीत असा एक विषय या ठिकाणी आला आहे. आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणातला मगाशी जी मी उद्दिष्ट सांगितली की नोकरी मिळेल, व्यवसाय करता येईल अशा प्रकारचं शिक्षण मिळण्याचा जो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर आहे त्यातल्या अधिकाधिक गोष्टी आपण पूर्ण करतो. नागपूर विद्यापीठाच्या अनुकंपाचा विषय आला तर आपण ज्या पोस्ट देतो त्याच्या 20% आपण 20% करत अनुकंपा भरतो. आणि महाराष्ट्रामध्ये एक 6 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रह झाला की सगळं अनुकंपाचं बॅकलॉग संपवा. आणि त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे शिक्षण क्षेत्राबद्दल तर मी दावा करेन की अनुकंपाचा बॅकलॉग संपत आलेला आहे. पण त्यांनी नागपूर विद्यापीठाचा उल्लेख केला. आम्ही त्याची चौकशी करू. वरुण सरदेसाईंचा तर मी अनेक वेळा उल्लेख केला आहे की त्यांनी आणि मग अन्य सभासदांनी उल्लेख केला की खूप अभ्यासपूर्ण त्यांनी मांडलं. एक कारण असंही आहे मुंबईमध्ये राहणारा माणूस जरा थोडा अधिक चंट असतो आणि त्यात मुंबई विद्यापीठातला असं तर आणखीन चंट असतो. त्यामुळे खूप माहिती त्यांना
त्याच्यातली आहे आणि त्यांच्या सगळ्याच सूचना ज्या आहेत त्याच्याबद्दल मी अपारपासून क्रेडिटपासून सगळ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं की फक्त उल्लेख करत जायचा तर अशाच प्रकाराने आमदार हेमंत उगलेंनी काही मुद्दे मांडले. पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीचा विषय आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर पुस्तक वाचण्याचं कल्चर वाढावं. आपल्याला माहितीसाठी 1 ते 15 जानेवारी 2025 या कालामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा नावाचा आम्ही अनोखा प्रयोग केला. त्यात 6000च्या वर महाविद्यालयांनी सहभाग घेतला आणि 45 लाखाच्या वर, आता आपलं स्टुडंट पॉप्युलेशन 47-48 लाखापर्यंत गेलं, 45 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचली. असे अनेक प्रयोग. बडोलेंनी प्रामुख्याने रिझर्वेशनचा मुद्दा मांडला. तर रिझर्वेशन हे म्हणजे डायरेक्ट जेलमध्येच जातील कोणी फॉलो नाही केलं तर. तर अतिशय व्यवस्थित त्यांनी शिष्यवृत्तीच्या बाबतीत म्हटलं, त्यात SC संबंधी केंद्र सरकारचा आग्रह आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटलाच देणार. मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की आमच्याकडे द्या. त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टात केस चालली आहे, ती सोडलं तर बाकी कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. सत्यजित देशमुख, कैलास गाडगे यांनी सगळ्यांनी विद्यापीठांच्या गुणवत्तेवर जास्त भर दिलेला आहे. मला असं वाटतं की तरीही एखादा मुद्दा राहिला असेल की ज्यांनी मांडलं आणि हा मुद्दा कुठे सुटला. धाराशिवमध्ये आपण मांडलं का, धाराशिवमध्ये विद्यापीठ करा. आपण विचार करू. आता गेल्या वर्षी काय केलं आपण, मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलं आपण. आता बच्चू कडूजींचा खूप दिवस आग्रह चाललेला आहे की दिव्यांग विद्यापीठ एक सुरू करा. मग राज्यपालांचा आग्रह असा आहे की आदिवासींचं एक विद्यापीठ सुरू करा. मग त्या दोन्हीला आपण सोल्युशन काढलं की त्याची प्रत्येक विद्यापीठात डिपार्टमेंट्स काढायची. तुमचं मात्र आग्रह बरोबर आहे की तुमच्याकडे सबसेंटरच्या नावाखाली विद्यापीठासारखंच कामकाज चाललेलं आहे आणि मूळ युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा आग्रह आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळं विद्यापीठ असावं. महाराष्ट्रात त्यातल्या त्यात सोलापूरला आपण हे करू शकलो. गडचिरोलीचं सुद्धा 3 जिल्ह्यासाठी करावं लागलं. त्यामुळे याचा नक्की विचार करू. काही सुटलं असेल तर आपण कशाचं. हो, मी एकतर कालही कुठल्या तरी प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं की केंद्र सरकारची एक PM उषा नावाची रचना आहे आणि आता आपण मुख्यमंत्र्यांच्या नावाने CM उषा पण सुरू करतो की ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाला बहुतेक 20 कोटी मिळाले, पण 4 विद्यापीठांना 100 कोटी मिळाले, 7 विद्यापीठांना 20 कोटी मिळाले आणि 100 महाविद्यालयांना प्रत्येकी 5 कोटी मिळाले. त्याची 2 वर्षाची अंमलबजावणीची मर्यादा असते, ती संपत आली. आता केंद्र पुन्हा घोषित करेल. बिनवेळेला आपण CM उषा सुरू करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हिजिट सुरुवात करू आणि पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटची याच्यावर भर देऊ. इनोव्हेशनला पर्यायच नाही. आता ते जे कॅन्सरवरचं वॅक्सिन आपण महिलांना कॅन्सर होऊ नये म्हणून शोधलं तर अख्ख्या जगाने मान्यता दिली. एवढी रॉयल्टी मिळेल त्या माणसालाही आणि सरकारलाही. त्यामुळे सगळा पैसा ह्या पुढे इमारतींवर खर्च करण्याच्या ऐवजी लॅबोरेटरीवर खर्च करावा. COEPचं एक सबसेंटर काढलं, ते 21 पासून पेंडिंग होतं चिखलीला. एक प्रयत्न चालला आहे की IIT 2 म्हणता येईल का त्याला, त्यांनी जर त्या लाईन्सवर डेव्हलप केलं. COEPला आपण स्वायत्त विद्यापीठ करून टाकलं. असे खूप प्रयोग करतो.